महाराष्ट्रात दिवाळी झाल्यावर गावांमध्ये शहरांमध्ये जत्रा आणि उत्सव सुरू होतात। आज आपण महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेजवळ असणाऱ्या सोलापूर शहरातली प्रसिद्ध सिद्ध रामेश्वराची जत्रा बघणार आहोत। सोलापूर शहराचं नाव आधी सोन्नलगी होतं। सोलापूरला हुतात्म्यांचं शहर म्हणून देखील ओळखलं जातं। संपूर्ण भारतात स्वातंत्र्यापूर्वी स्वातंत्र्य मिळालेलं सोलापूर हे एकमेव शहर आहे ज्याने 9 ते 11 मे 1930 या काळात 3 दिवसांचे स्वातंत्र्य उपभोगले। राष्ट्रकूट चालुक्य काळापासून सुरू होणारा सोलापूरचा इतिहास मुघल आणि ब्रिटिश काळापर्यंत एकदम रोमांचकारी आहे। शहराची वाईब म्हणजे सोलापुरी भाषेत सांगायचं झालं तर एकदम निवांत आहे। जीवाला जीव देणारी, मैत्रीला जपणारी आणि तोंडावर खरं बोलणारी मंडळी सोलापुरात आहेत। अशा या सुंदर शहरातली सिद्ध रामेश्वराची जत्रा बघायला आम्ही मकर संक्रांतीला इथे पोहोचलो। नमस्कार मित्रांनो, मी स्मिता मराठी केण्याच्या व्लॉगमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आहे। तर आज आपण सोलापूरमध्ये आलोय आणि सोलापूरच्या भटकंतीची सुरुवात आज आपण करणार आहोत श्री सिद्धेश्वराच्या मंदिरापासून। तर चला व्हिडिओची सुरुवात करूया। या जत्रेला गड्ड्याची जत्रा असं म्हणतात। गड्ड्याच्या जत्रेला जवळपास 1000 वर्ष जुना इतिहास आहे। दरवर्षी 12 जानेवारीला सुरुवात होणाऱ्या या जत्रेला महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून बरेच लोक येत असतात। नंदीध्वजांची पूजा, होम, अक्षता सोहळा असे धार्मिक विधी या यात्रेत 5 दिवस केले जातात। या दिवसांमध्ये सर्वजण सफेद रंगाचे कपडे घालतात। या पेहरावाला 12 बंदे असं म्हणतात। या जत्रेत उंच काठ्या मिरवल्या जातात ज्याला नंदीध्वज म्हणतात। तलावाच्या मध्यभागी सिद्ध रामेश्वराचं मंदिर आहे ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूचा महान भक्त मानले जाते। मंदिराच्या बाहेर छोटी छोटी बरीच मंदिरं आहेत। त्यांचं दर्शन घेत आपण मंदिराच्या आत प्रवेश करतो। सिद्ध रामेश्वर महाराजांनी सोलापुरात 68 लिंगांची स्थापना केली होती। त्यातील काही लिंग मंदिरात सुद्धा आहेत। बाकी सर्व सोलापूर शहरात वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। आज गर्दी खूप आहे ना मंदिरात? हो, मला असं वाटते संक्रांत पण आहे आणि सोमवार पण आहे, त्याच्यामुळे भाविकांची जास्त गर्दी दिसते। आम्ही मंदिरात दर्शन घेतल्यावर तलावात बोटीने छोटीशी फेरी मारली। सोलापूर शहराला होणाऱ्या पाण्याच्या टंचाईचा प्रश्न सोडवण्यासाठी हा तलाव खोदला गेला होता। हे तलावाच्या बरोबर मध्ये असं मंदिर आहे आणि तिथून आता आम्ही अशी मस्त एक बोट सफर करायला आलोय। छान वाटतंय ना? येस। अरे हो, तुझी तर ओळखच नाही दिली ना करून। माझा मित्र वीरेंद्र, येस, हा कॉलेजला माझ्यासोबत होता। अरे अमोलने सोलापूरमधून इंजिनिअरिंग केलं ना। हे आता सांगते मी इथे येण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तर अमोल बरीच वर्ष झाले आता आम्ही जेव्हापासून भेटलो तेव्हापासून मला सांगतोय की सोलापूरला माझं कॉलेज आहे, तिथे असं आहे, तिथली संस्कृती, तिथलं मंदिर, तिथलं सगळं कल्चर ऐकून मला असं झालेलं कधी मी इकडे येते आणि सगळं स्वतःच्या डोळ्यांनी बघते। इथे येण्यासाठीचा सगळ्यात योग्य काळ हा होता कारण आता संक्रांतीला इथे गड्ड्याची जत्रा पण असते। आता आपण मंदिराच्या त्या भागात होतो। मंदिरात दर्शन घेतलं, त्या बाजूने बोटिंग पण केलं थोडंफार आणि या बाजूला म्हणजे आता आम्ही मंदिराच्या या साईडला आलो तर इथे प्रदक्षिणा मार्ग पण केलाय त्यांनी, म्हणजे असं एक ट्रॅक बनवलाय। हे बघा, इथून पूर्ण असा राऊंड एक प्रदक्षिणा घालू शकता मंदिराला। काल आम्ही रात्री आलो होतो, आता आम्ही आज पण रात्री येऊ। आम्ही काल शूट नाही केला, आम्ही कालच आलो त्यामुळे आम्ही निवांत वेळ घालवला, फक्त येऊन रेकी करून गेलो। रात्री जेव्हा इथे लाइटिंग करतात ना तेव्हा खूपच सुंदर व्ह्यू दिसतो। तर ते आज आपण येऊ संध्याकाळी आणि ती गड्ड्याची जत्रा जी आहे मेन जी बघायला येणार आहे तिथे पण संध्याकाळीच मजा असते, त्यामुळे तिथे पण येऊ आपण। ह्या पूर्ण प्रदक्षिणाच्या मार्गावरती इथे एक बाजूला किल्ला आहे, इथला भुईकोट। मी माझ्या आयुष्यातला पहिला भुईकोट जो कधी पाहिला असेल ना, जो सोलापूरचा भुईकोट आणि नळदुर्ग हे 2 किल्ले मी पाहिले होते। त्याच्यामुळे मला कळलं की स्थापत्य असतं कशा प्रकारचं असतं, त्याच्यामुळे मला ते किल्ल्यांमध्ये आज थोडा इंटरेस्ट आला। हा, तो इथे आपल्याला बघायला मिळतो। तो आपण नंतरच्या भागामध्ये एक्सप्लोर करणारच आहे सोलापूर आणि त्याची हिस्ट्री आणि सगळे कशा प्रकारे इव्हॉल्व्ह झाली आहे त्या किल्ल्याच्या राऊंड, तर ते सगळं आपण पुढच्या भागामध्ये बघूयाच। तर आता आपण मंदिराच्या इथून निघालोय आणि आता आपण घरी जाणार आहे। आज यांच्या इकडे संक्रांतीच्या याने म्हणजे काल पण आहे ना, कालचं जेवण वेगळ्या पद्धतीचं होतं। ती गुळपोळी ना, आपण गुळपोळी म्हणतो त्याला, काय म्हणतात, शेंगांची पोळी, कडक भाकरी। हा, आणि त्यांनी आज सकाळी मला आंघोळ करताना तांदळाचं जे पिठी असते पीठ मला अंगाला लावायचं, जसं आपण उठणं लावतो दिवाळीला उठणं लावतो संक्रांतीच्या दिवशी, ते स्क्रबिंग होतं त्याच्याने चांगलं।
तर म्हणजे जसं आपल्यासाठी दिवाळी हा सण आपण ज्या पद्धतीने साजरा करतो, कोकणात आपण गणेशोत्सव ज्याप्रमाणे साजरा करतो, तसं इथे संक्रांतीला खूप जास्त महत्त्व आहे. त्यामुळे आम्ही तो बरोबर योग्य वेळ साधून आलो आहे. आणि घरी त्यांचं जे वेगवेगळ्या प्रकारचं दिवसाचं जे जेवण आहे, जसं काल आम्ही म्हटलं गोड गुळ पोळी, कडक भाकरी, भाज्या 2 वेगळ्या प्रकारच्या होत्या, ते खाल्लं. आज सकाळी ना मसाले भाताचा, म्हणजे दिवसाची सुरुवात जे खाण्यापासून करायचं तर मसाले भात, तर आम्ही सकाळी नाश्त्याला मसाले भात खाल्ला. त्यानंतर आता दुपारी पुरणपोळी वगैरे, म्हणजे एकदम परफेक्ट टाइमला आम्ही आलो असं मला वाटतं. येस. कोणत्याही जत्रेची खास मजा ही रात्री असते, म्हणून आम्ही रात्रीसुद्धा इथे गेलो. रात्री रंगबिरंगी दिसणारं मंदिर आणि त्याचं पाण्यात पडणारं प्रतिबिंब बघण्यासारखं असतं. आता जसं मी तुम्हाला दुपारी म्हटलं की दुपारचा व्ह्यू आणि रात्रीचा याच्यात खूप फरक आहे. आता तुम्ही रात्री बघाल तलावात खाली तिकडे जे सगळं लाइटिंग आहे, म्हणजे मंदिराला जे सुंदर लाइटिंग केलं आहे त्याचं जे प्रतिबिंब पडतंय ते खूपच छान दिसतंय. आता आम्ही तलावाला एक छान प्रदक्षिणा मारतो आणि मग आपण गड्ड्याची जत्रा बघायला जाऊया. मंदिराच्या बाजूलाच होम मैदान आहे. त्या जागेवर मोठी जत्रा भरते. इथे आपल्याला वेगवेगळे स्टॉल, मोठे पाळणे आणि उत्साही जत्रेकरू बघायला मिळतात. आपल्या महाराष्ट्रातली संस्कृती ही जत्रा उत्सव यामुळे अजूनच संपन्न झालेली आहे. या जत्रांना भेट देणं म्हणजे त्या जागेचं वेगळेपण यातून आम्हाला शोधता येतं. संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि तुमच्या गावी सुद्धा अशाच जत्रा उत्सव होत असतील तर ते सुद्धा आवर्जून सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ओके, टाटा, बाय.